श्री स्वामी समर्थ. तर बघा, येणारी जी एकादशी आहे 11 तारखेची, तर आपण ह्या दिवशी तुळशीच्या ज्या काही वाळलेल्या काड्या असतात तर त्याचा दिवा आपण भगवान विष्णूंसमोर प्रज्वलित हा करणार आहे. आता बघा, अधिक महिना हा भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो. म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची खूप सारी सेवाही करत असतो आणि त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न हा करत असतो. त्याच्यामुळेच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. महिनाभरात तुमच्याकडून काही सेवा घडलेली असू द्या किंवा मग नसू द्या, पण हा आपल्याला एक दिवस हा चुकवायचा नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या काही तुळशीच्या वाळलेल्या काड्या असतात तर त्या 5 किंवा 7 किंवा मग 11 काड्या घ्यायच्या आहेत. 33 मिळाल्या तर खूप चांगलं. ह्या काड्या आपल्याला घ्यायच्या आहे. त्याच्या आजूबाजूने आपल्याला कापसाच्या वाती ह्या लावायच्या आहे आणि जो काही लाल पिवळा धागा असतो तर त्याने आपल्याला ते बांधायचं आहे. त्याच्यानंतर ह्या वाती आपल्याला तुपामध्ये भिजवायच्या आहेत. आता काय करायचं आहे, तुम्ही कोणताही दिवा घ्या, मातीचा घ्या, पितळेचा घ्या किंवा तांब्याचा घ्या. एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या वाती आपल्याला त्या दिव्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा तुळशीच्या काड्यांचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे तुम्हाला माहिती का, तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीच्या काड्यांचा दिवा भगवान विष्णूंसमोर लावणं हे खूप शुभ मानलं जातं. आता हा दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जो काही विष्णू गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो काही विष्णूंचा मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा हा दिवा जळेपर्यंत तुम्ही पठण हे करू शकता. आता हा दिवा लावल्यामुळे काय होते, तर आता बघा की एवढा आपण पवित्र गोष्टीचा दिवा घरामध्ये लावतो आहे तर त्याच्यामुळे जी काही घरातली नकारात्मक ऊर्जा आहे तर ती कमी होते आणि आपली जी काही रखडलेले कामे असतात ते मार्गी लागतात आणि घरातील जी काही पैशांची अडचण असते तर ती अडचणसुद्धा आपली कमी व्हायला सुरुवात होते. आता असं काही नाही की तुम्ही अधिक महिन्यामध्येच हा दिवा लावू शकता, तर तसं काहीही नाही. तुम्ही प्रत्येक एकादशीला किंवा कोणत्याही वारी हा तुळशीच्या काड्यांचा दिवा तुम्ही भगवान विष्णूंसमोर लावून याने तुम्ही त्यांना ओवाळू पण त्यांना शकता. तर असं काहीही नाही. आणि बघा की जे अधिक महिन्याचे जे काही शेवटचे 5 दिवस आहेत तर ते 5 दिवस हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे किमान 5 दिवस तरी आपल्याला, म्हणजे तुम्ही 5 दिवस दररोज जरी हा दिवा लावला ना, म्हणजे तुम्हाला एक तुळशीची काडी मिळू द्या तरी देखील आपल्याला चालणार आहे.